शिक्षकांच्या निवडणूक व अन्य कामासाठी केलेल्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द. शिक्षण संचालकांचा आदेश दिनांक 13 मे 2026. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर ज्या शिक्षकांच्या निवडणूक किंवा अन्य कामांसाठी प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत त्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश शिक्षण संचालकांनी काढलेला आहे आणि हा आदेश दिनांक 13 मे 2026 रोजी काढलेला आहे. काय हा आदेश आणि या आदेशान्वये कोणत्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ते आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर बघूया की कोणत्या शिक्षकांच्या निवडणूक आणि अन्य कामांसाठी केलेल्या ज्या प्रतिनियुक्त्या आहेत त्या तत्काळ रद्द करण्यात येणार आहेत. तर बघा, एकंदरीत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी अशा सर्वांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विषय देण्यात आलेला आहे निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत. यामध्ये बघा म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1 आणि संदर्भ क्रमांक 3 या अनुसरून सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने जी कार्यरत कालावधीसह माहिती आहे ती तत्काळ सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर संदर्भ क्रमांक 5 नुसार झालेल्या बैठकीमध्ये एकंदरीत निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्ती असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या बैठकीमधील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून उचित कार्यवाही करावी अशा पद्धतीचं एक पत्र यामध्ये काढण्यात आलेलं आहे. पुढे यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या जिल्ह्याकडून या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पाहावे आणि त्या पद्धतीने त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत. यामध्ये असंही म्हणण्यात आलेलं आहे की संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही जर शिक्षक मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे मे पेड इन जून पासूनचे वेतन अदा होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी. त्यासोबतच शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक आणि अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते आणि यापैकी किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत यांचा एकत्रित अहवाल हा 31 मे 2026 पर्यंत या कार्यालयात सादर करावा, जेणेकरून एकत्रित अहवाल तयार करून तो शासनात सादर करणे शक्य होईल. अशा पद्धतीचे एक पत्र शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या नावाने डिजिटली साईन करून त्यासोबतच डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहीनिशी हे पत्र सर्वांना देण्यात आलेलं आहे. यावरून आपल्याला असं लक्षात आलं की जे शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शिक्षण संस्थांमधील निवडणूक आणि अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवण्यात येण्याबाबत हे पत्र देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय होता की जे शिक्षक प्रतिनियुक्तीने एकंदरीत निवडणूक आणि अन्य कामांसाठी त्यांना कार्यरत ठेवण्यात आलेलं आहे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे या पद्धतीचे हे पत्र दिनांक 13 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आशा करतो हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा ठरला असेल. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या 21 जून रोजी जी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, आपण जिला TET म्हणतो, त्या TET परीक्षेसाठी आवश्यक असलेले व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील
तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपल्या आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.